माझ्याकडे मला झाले 6 ते 7 वर्ष झाले. मी माझा कारखाना आहे की छान वाटतं की बाप्पाचा कारखाना आहे. छोटासा आहे पण छान आहे. श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे मोठी. खाली पण आहे श्री सिद्धिविनायकच्या रूपात. आणि ही बाल गणेशा गणपती. आणि ही कुठल्या ह्याच्यामध्ये? ही दगडूशेठ मध्ये का? शिवशंकरांच्या रूपामध्ये खूप सुंदर रीती आहे. ही मद्रास टाईप गणपती. हो, ही पण खूप सुंदर आहे. ही आहे आपली हत्ती कोच. 5 फुटामध्ये एक मूर्ती अवेलेबल आहे आता. बघा दादा, ही एक मूर्ती आहे. कॉल करून इकडे म्हणजे हे करायचं असेल तिकडून समजा ते ऑनलाईन सुद्धा हे करू शकतात का? बुकिंग करायचं असेल तर तिकडून? हो, नक्की नक्की. समोर तुम्ही पाहू शकता आर्यन प्लाझा आहे. थोडं सर्कल जवळच तुम्हाला दिसेल श्री सिद्धेश्वर R4 बिल्डिंग आहे आणि ह्याच्यामध्येच ग्राउंड फ्लोअरला आपल्याला जायचं आहे. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन व्लॉग. तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी. तर जसं की तुम्हाला माहिती असेल की लवकरच गणेशोत्सव हा सण, आपल्या सगळ्यांचा आवडीचा सण हा लवकरच येतो आहे. तर त्यासाठी आपण आलेलो आहोत राम मंदिर वेस्टला, वक्रतुंड कला केंद्र या ठिकाणी आपल्याला गणपती बाप्पांच्या सुंदर अशा मूर्ती पाहायला मिळतात. तेही 1 फुटापासून ते 5 फुटापर्यंत. तर जास्त वेळ न घालता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. चला तर भेटूया व्हिडिओमध्ये. चला तर गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर नमस्कार दादा. तर आपलं सर्वात पहिलं नाव? कुणाल शंकर आवडे. ओके. तर आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तेजस्विनी अँड रोहन व्लॉग या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. तर आपल्याकडे आम्ही आज पाहायला आलो की मूर्ती खूप सुंदर तुमच्याकडे मूर्ती आहेत. तर सुरुवात तुम्ही किती वर्ष झाली या म्हणजे या क्षेत्रामध्ये, किती वर्ष झाली सुरुवातीला, आणि त्यानंतर गणपती बाप्पांचे तुमच्याकडे मूर्त्या ज्या आहेत ते किती फुटापासून सुरुवात आहे? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. माझ्याकडे मला झाले 6 ते 7 वर्ष झाले. मी माझा कारखाना आहे. 2-3 वर्ष झाले थोडासा तळीमळीत चाललेलं, पण स्वामींच्या कृपेने आज भरपूर चांगलं आहे. ह्याच्यामध्ये माझी बायको, माझे भाऊजी, माझी बहीण, बाकी इतर मित्र सगळेही मला सपोर्ट करतात. ओके. त्याच्यामुळे असं काही मला वाटत पण नाही की छान वाटतं की बाप्पाचा कारखाना आहे. छोटासा आहे पण छान आहे. त्याच्यामुळे बाप्पाकडनं जेवढी मदत मला होते तेवढी मी करतो. तर आपण आज मूर्ती पाहूया तुमच्याकडे काय काय आहेत त्या. चला तर मग सुरुवात करूया. ही आपल्याकडे श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे मोठी, 2 फुटाची. त्याच्यानंतर बाजूला बसलेली आहे ती आहे फुलदाणी. ही फुलदाणी आहे. त्याच्यानंतर डमरूवर बसलेली आसनवाली मूर्ती आहे. त्याच्यानंतर गज किती फुटामध्ये असेल तरी? ही 2 फूट 1 इंचाची आहे. ओके. ही 2 फूट 1 इंच. आणि त्याच्या बाजूला आहे ती गजमुखावर बसलेली मूर्ती. सुंदर आहे, छान आहे ती पण. खूपच सुंदर आहेत मूर्तींची. जे मूर्ती आहेत ना तुमच्याकडे खूपच सुंदर मूर्ती आहेत. तर आपण या ठिकाणी पाहूया. हे रूपामध्ये हे आहे ह्याच्यावरती जास्वंदीच्या फुलावर बसून आरामात नाचणारी मूर्ती आहे. ते बघून मलाही खूप असं छान वाटतं त्या मूर्त्या बघून. आणि ही पण एक खूप सुंदर अशी 1 फुटामध्ये नाही, ही 1 फुटाची मूर्ती आहे. ओके. खूप सुंदर मूर्ती आहे. या ठिकाणी पण पाहूया आपण. बघा, ही पण खूप सुंदर मूर्ती आहे. आणि ही आसनावर बसलेली मूर्ती आहे. खूप म्हणजे मूर्ती खूप सुंदर आहे त्यांच्याकडे. पाहाल तर तुम्ही समोरून पाहाल ना तर अजून अट्रॅक्ट होईल याच्याकडे. इकडे पाहू शकतो आपण कृष्णा रूपामध्ये आहेत. मागे गाय आहे, पुढे कृष्णा रूपामध्ये आहेत गणपती बाप्पा. परत या ठिकाणी मोऱ्यावरती बसलेले गणपती बाप्पा. इथे पण खूप सुंदर अशी मूर्ती. दादा खाली पण आहे श्री सिद्धिविनायकच्या रूपात. ओके. खूप सुंदर आहे. आणि ही समोर पाहतोय मी, ही काय आहे दादा? ही मद्रास टाईप गणपती आहे दादा. ओके. हो. आणि ही बाल गणेशा गणपती आहे. खूप सुंदर मूर्ती आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही बालमूर्ती आहे दादा. ओके. बालमूर्तीमध्ये. हो. आणि इकडे आहेत त्या, हे पण मोराच्या वर बसलेल्या आहेत त्या पण. आणि त्याच्या बाजूला आहेत त्या शंखावर बसलेल्या. ओके. शंखावर बसलेल्या. हो. वरती विष्णूच्या रूपामध्ये माऊली. ओके. या समोर आहेत ती ना? हो, त्या समोर आहेत त्या ह्याच्यातल्या. ओके. खूप सुंदर मूर्ती आहेत. आपण या ठिकाणी पण पाहूया. हे कशा रूपामध्ये आहेत गणपती बाप्पा? हे 1 टन कलर आहे दादा तो. ओके. खूप सुंदर आहे. या ठिकाणी पण पाहूया आपण.
तिकडे पण खूप सुंदर मूर्ती. हे किती फुटामध्ये असेल तरी? ही 2.5 फुटाची आहे दादा. 2.5 फुटामध्ये. हो. आणि या ठिकाणी आहेत ते हे पण 2.5 फूट आहे. सिंहासनावर बसलेले. हो. खूप सुंदर. ह्या 3 फुटाच्या मूर्ती आहेत. 3 फुटामध्ये. हो. आणि वरती पण आहे तिकडे. वरती 2 फुटाच्या आहेत दादा. आणि ही कुठल्या ह्याच्यामध्ये? ही दगडूशेठ. दगडूशेठमध्ये काय? हो. आणि ही किती फुटामध्ये असेल तरी? 1 फुटात. 1 फूटमध्ये. इकडे पण खूप सुंदर सुंदर आहेत मूर्ती. ते राम मंदिर मधल्या आहेत त्या. ओके. या या राम मंदिरच्या. राम मंदिरच्या. हो. ओके. आणि इकडे पण आहेत शिवशंकरांच्या रूपामध्ये आहेत. खूप सुंदररीत्या आहेत. तिकडे पण काही पाहू शकतो आपण. गदा घेतलेले आहेत. हो. आणि खाली आहे ते पण मद्रास टाईप गणपती आहेत. सुंदर. हे 2.5 फुटाची खाली 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 याच्या खाली की? हो. ही मद्रास टाईप गणपती. हो. आणि ही पण बघा खूप शंकरांच्या रूपामध्ये खूप सुंदर सुंदर मूर्ती आहेत. इथे पण बघा पाहू शकतो आपण. या ठिकाणी ही मूर्ती दादा ही पण दादा मद्रास टाईपच बसलेली आहे गणपती. मद्रास टाईपमध्येच. हो. ही बघा ही पण खूप सुंदर आहे. बघा खेकड्यावरती बसलेले आहेत. म्हणजे कोळी बांधूनची एकदम. आई एक वीरा. खूप सुंदर आहे बघा मूर्ती. तरी ही दादा किती फुटामध्ये असेल? ही 1.5 फुटाची आहे दादा. 1.5 फुटामध्ये. हो. बघा इकडे पण काही मूर्ती पाहू शकतो आपण. खूप सुंदर आहे. ही पण कुठल्या याच्यामध्ये? ही जास्वंदीच्या फुलामध्ये बसलेली. ओके. जास्वंदीच्या फुलामध्ये. तर दादा ह्याच्याशिवाय आपल्याकडे कुठल्या रूपामध्ये अजून मूर्ती आहेत? आता आपल्याकडे एक 5 फुटाची मूर्ती आहे जी बाहेर ठेवलेली. ती हत्तीच्या सिंहासनावर बसलेली आहे. ओके. ती आता पाहूया काय आपण? ती पाहू. या तुम्हाला मी 5 फुटाची एक मूर्ती दाखवतो. आपल्याकडे अवेलेबल आहे सध्या. ही आहे आपली हत्ती कोच. ओके. 5 फुटामध्ये एक मूर्ती अवेलेबल आहे आता. खूप सुंदर मूर्ती आहे. दादा आपल्याकडे अजून एक मूर्ती आहेत. तुम्ही एकदा लाईनीने बघून घ्या. तेही छान मूर्ती आहे. ओके. दाखवा ना. ही बघा दादा ही एक मूर्ती आहे मल्हारच्या रूपात. हो हो. खूप सुंदर आहे. आणि त्याच्या बाजूला आहे सिंहासनावर निवांत बसलेली. हो. खूपच छान आहे मूर्ती. आणि दुसरी आहे ती तिसरी आहे ती मोर आणि फुलदाणीवाली. ओके. पेशव्यामध्येच. खूप सुंदर आहे. तर दादा तुम्ही मूर्ती तर आम्हाला दाखवलात. खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तुमच्याकडे. तर आपल्याला तुमच्याकडे यायचं असेल कोणाला मूर्ती घ्यायला तर यायचं कसं? आपल्या इकडनं राम मंदिर स्टेशनवरून 2 मिनटाचं अंतर आणि SV रोडवरनं 5 मिनटाचं अंतर. तिकडनं राम मंदिर स्टेशनवरनं पण जवळ पडतो आणि SV रोडनंही जवळ पडतो. ओके. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा कोणाला तुम्हाला कॉल करून इकडे म्हणजे हे करायचं असेल तिकडून समजा ते ऑनलाईनसुद्धा हे करू शकतात काय? बुकिंग करायचं असेल तर तिकडून? हो हो. नक्की नक्की. ओके. आणि तुम्ही मग समोरच्याला समजा ती मूर्ती पोचवायची असेल तर मग कशी पोचवता? मग पोचवायची असेल तर ते आम्ही बॉक्समध्ये पॅक करून पोचवतो. की जशी काय मूर्तीचा कलर निघू नये किंवा स्टोन लावलेले ते वर्क निघू नये त्याच्यामुळे. आणि सध्या आपलं म्हणजे कुठे कुठे तुम्ही पोचवता मूर्ती सध्या? आता मी माझी मध्ये राजस्थानला जायची. त्याच्यानंतर नाशिकला जायची. ओके. या 2-3 ठिकाणी चांगल्या ठिकाणी जायच्या मग. म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये होऊन जाईल. हो. चालेल दादा. खूप खूप धन्यवाद. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग यावेळेला आपण इकडेच संपवूया. तुम्हाला कशी वाटली इकडची मूर्ती नक्कीच कमेंट करून कळवा. त्याशिवाय तुम्हाला जर मूर्ती घ्यायला यायचं असेल तर तुम्हाला वक्रतुंड कला केंद्र या ठिकाणी यावं लागेल. हे जे कला केंद्र आहे हे राम मंदिर वेस्टला आहे. त्याशिवाय यांचे कॉन्टॅक्ट डिटेल आणि यांचा पूर्ण ॲड्रेस या व्हिडिओच्या माध्यमातून दिसत असेल तुम्हाला. चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती उंदीर मामा की जय.